नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. बघा, एनटीए ना एक नोटीस जाहीर केलेली आहे. नोटीस नाही म्हणू शकत आपण, पण ट्विटरमध्ये त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की 26 एप्रिल रोजी काय होणार आहे, तर 26 एप्रिल रोजी आपलं जे पण ॲडमिट कार्ड आहे 2026 नीटचे ते येणार आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला आज 25 एप्रिल त्या दिवशी आज 1 दिवसा अगोदर मी तुम्हाला हे सांगून देऊ इच्छितो, की तुम्हाला तुमच्या ॲडमिट कार्डवरती काय-काय चेक करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय बघायचं आहे, की ॲडमिट कार्डवरती तुम्हाला रोल नंबर देण्यात आलेला आहे का? तर रोल नंबर देण्यात आलेला आहे का? सगळ्यात अगोदर हे चेक करायचं आहे. रोल नंबरच्या नंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर बरोबर आहे का? ते चेक करायचं आहे. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे की कॅन्डिडेट नेम म्हणजे तुमचं नाव बरोबर दिल्यात आलेलं आहे का हे पण चेक करायचं आहे. तुमचं फादर नेम आणि मदर नेम हे बरोबर देण्यात आलेलं आहे का? तुमचं जेंडर बरोबर आहे का? त्याच्यासोबतच डेट ऑफ बर्थ तुमची आहे का? आणि कॅटेगरी तुमची नॅशनल लेव्हलवरती काय आहे हे तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. आता हे बघितलं तुम्ही तर त्याच्यानंतरची गोष्ट डेट ऑफ बर्थ सुद्धा बघायची आहे. डेट ऑफ बर्थ सुद्धा बघितली, स्टेट ऑफ एलिजिबिलिटी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती खाली असते आणि ती खाली काय असते ते सांगू इच्छितो तुम्हाला मी की तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे क्वेश्चन पेपर मीडियम बघायचं आहे. काय बघायचं आहे क्वेश्चन पेपरचं मीडियम काय तुमचं तुम्ही जे सिलेक्ट केलं होतं तेच आलेलं आहे का की नाही आलेलं ते बघितल्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे दुसरं आता तर ते बघितल्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन म्हणजे आपली 3/5/2026 रोज या एक्झाम आहे म्हणजे 3/5 हे तर साहजिकपणे सारखेच असणार सगळ्याची म्हणजे काय असणार 3/5/2026 त्याच्यानंतरची गोष्ट की तुम्हाला रिपोर्टिंग कधी करायची आहे. आता ही रिपोर्टिंग सगळ्यांची वेगवेगळी असते. तर कोणाची 11 वाजता असू शकते, कोणाची 11:15 11:30 किंवा 11:45 किंवा 12 वाजता अशी तुमची डेट ऑफ म्हणजे रिपोर्टिंग असू शकते त्या सेंटरवरती. आता सेंटर कुठं येत असतं तर बघा तुम्हाला अगोदरच सिटी इंटिमेशन आलेली होती. आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता की सिटी इंटिमेशन आलेली आहे. तर कोणाला काही आली असेल, कोणाला काही आली असेल. तर या विद्यार्थ्याला काय आली होती तर औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद अशी या विद्यार्थ्याला काय आली होती तर अशी या विद्यार्थ्याला सिटी इंटिमेशन आली होती. पण आता इथं आहे ना टेस्ट सेंटर नेम सुद्धा देण्यात आला असेल. टेस्ट सेंटर नेम म्हणजे काय की कुठं तुमचं नेमकं एक्झाम होणार आहे ते सुद्धा इथं देण्यात आलं असेल तुमचं आता. याचा अर्थ असा आहे की इथं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटलेली आहे. तुमचं रोल नंबर, तुमचं सिटी कोणती होती ते तर अगोदरच माहीत पडलं होतं आपल्याला. तुमचं टेस्ट सेंटर कोणतं आहे, तुम्हाला एक्झाम कोणत्या सेंटरवर द्यायची आहे ते सुद्धा तुम्हाला इथं आलं असेल. ठीक आहे. आता हे तुम्हाला कधी भेटणार आहे तर एक नक्की सांगू इच्छितो तुम्हाला मी की हे तुम्हाला उद्या म्हणजे 26 तारखेला 26 एप्रिलला हा ॲडमिट कार्ड तुम्हाला